कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं दादा, 6 प्लेट बुर्जी द्या आणि काय लागलं तर सांगतो तुम्हाला। ओके सर। दिदे, बरं झालं आपण इथं थांबलो। सरकार, इथली बुर्जी भारी असते बरं का। आता पोटभर खा सगळ्यांनी आणि अजून काही लागलं तर सांगतात। मामा, तुझ्यासोबत खाणार। बरं, खावा। सरकार आजोबा, कसं वाटतं तुम्हाला पिक्चर? पिक्चर होय, चांगला होता की, पण आमच्या वेळच्या पिक्चरला काही तोड नाही बघ। म्हणजे? अरे आमच्या वेळचे हिरो आणि ते पिक्चरचे विषय काही वेगळेच होते बघ। आजोबा, तुम्ही पहिला पिक्चर कोणता? हा, आता ते काही आठवत नाही बघ, पण मी आणि विनानं बघितलेला पिक्चर म्हणजे दीवार। वाह, क्या बात आहे आजोबा। आजोबा, कसा होता तो पिक्चर? अरे एक नंबर। पिक्चर बघून झाल्यावर मी आणि विनाने एकमेकांना कडकडून मिठी मारली होती बघ, आणि लई रडलो होतो बघ। काय? हा, पण का आजोबा? अरे ते पिक्चर मध्ये जे घडलं होतं ना, ते घडू नये अशी आम्ही दोघांनी शपथच घेतली होती बघ। आजोबा, त्या पिक्चर मध्ये काय होतं? अरे त्या पिक्चर मध्ये ना 2 भाऊ असतात आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ना त्यांच्या दोघात एक रागाची भिंत तयार होते। भिंत म्हणजे आजोबा? भिंत म्हणजे हा, त्या भाऊभावांचा दोघांचा लय एकमेकांच्यावर जीव असतो, पण ते दोघं तसं वागत नाहीत। हा, तुमच्यात आणि आजोबांमध्ये आहे तसं का? हा, आता विनयात आणि माझ्यात भिंत निर्माण झाली आहे खरी। तुम्ही काहीच का करत नाही? अरे चूक माझी होती अमोल बाळा, आणि म्हणूनच त्याचं प्रायश्चित्त म्हणून परमेश्वरानं मला विनयापासून लांब केलंय बघ। पण सरकार आजोबा, मा म्हणते प्रयत्न करायलाच हवे ना। अमोल, तुझा आजा लय भला माणूस आहे बघ। मी परिस्थितीवर ढकलू शकतो, पण चूक माझी आहे ना, त्यामुळे मी लाख विनवण्या केल्या तरी विनय मला नाही माफ करायचा। आजोबा, त्या पिक्चर मध्ये भिंत तुटते का? हो तर, ती भिंत तुटते आणि ते भाऊभाऊ पुन्हा एकत्र येतात। आजोबा, मग तुम्ही पण काय करा की? मी लाख वेळा विनयाची माफी मागेन, पण विनय ऐकल माझं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।